एका बिल्डिंगमधला एक फ्लॅट. बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य, ना मोठं हॉस्पिटल ना महागडं क्लिनिक, फक्त घरासारखं घर. पण त्या घराच्या आत जर मानवी शरीराचाच व्यापार सुरू असेल तर. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाची ही गोष्ट आहे. ही गोष्ट सुरू होते ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर इथून. एका छोट्या तक्रारीने संपूर्ण प्रकरण उघडकीला येऊ लागलं. एका महिलेनं सांगितलं की तिला एक डोनेशनसाठी बोलावलं होतं आणि तिला सांगितलं गेलं की फक्त काही टेस्ट आहेत, काही इंजेक्शन्स घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. पण प्रक्रिया झाल्यानंतर तिला कबूल केलेले पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार घेऊन ती बदलापूरच्या हेल्थ केअर सेंटरमध्ये पोहोचली. सुरुवातीला हा साधा वाद वाटला, पण पुढे एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं आणि हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचलं. या प्रकरणाची माहिती बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी संशयाच्या आधारे बदलापूर मधल्या एका घरावर धाड टाकली आणि तिथे जे सापडलं ते पाहून अधिकारी सुद्धा थक्क झाले. घरात मोठ्या प्रमाणावर स्त्री बीज वाढवण्यासाठी वापरली जाणारी हार्मोन इंजेक्शन साठवून ठेवली होती. हे घर होतं सुलक्षणा गाडेकर या महिलेचं. आरोप असा आहे की सुलक्षणा गाडेकर ही घरातूनच संपूर्ण रॅकेट चालवत होती. तिच्या सोबत अजून 2 महिला एजंट्स काम करत होत्या, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे. या एजंट्सचं काम होतं गरजू महिलांना शोधणं, विशेषतः अशा महिलांना ज्यांना पैशांची अत्यंत गरज असते. त्यांना सांगितलं जायचं फक्त काही इंजेक्शन्स घ्यायचे आहेत आणि त्या बदल्यात तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये मिळतील. अनेक महिलांनी परिस्थितीमुळे हा प्रस्ताव स्वीकारला, पण त्यानंतर सुरू होत होती एक धोकादायक प्रक्रिया. या महिलांना काही दिवस हार्मोन इंजेक्शन्स दिली जात होती. या इंजेक्शन्समुळे त्यांच्या शरीरात जास्त स्त्री बीज तयार व्हायचे. सामान्यतः IVF उपचारांमध्ये ही प्रक्रिया डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली केली जाते. पण या प्रकरणात आरोप असा आहे की हे इंजेक्शन्स घरातूनच दिली जात होती, म्हणजेच वैद्यकीय देखरेखीशिवाय महिलांच्या शरीरावर प्रयोग होत होते का, हा मोठा प्रश्न उभा राहतो. काही दिवसांनी त्या महिलांना वेगवेगळ्या IVF सेंटरमध्ये पाठवलं जायचं. तपास जसजसा पुढे गेला तसतसं पोलिसांना लक्षात आलं की हे रॅकेट फक्त बदलापूर पुरतं मर्यादित नव्हतं, तर हे जाळं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चालत असल्याचं पुरावे पोलिसांना मिळाले. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार महिलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स राज्याबाहेर पाठवले जात होते आणि त्यांना बँगलोर, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातल्या नागपूर, पुणे आणि नाशिक या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये नेलं जात होतं. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये छोट्या शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांच्या शरीरातून स्त्री बीज काढले जात होते आणि नंतर त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती. पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणात सोनोग्राफी प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसार झाली होती का याची सुद्धा तपासणी सुरू केली आहे, कारण अशा प्रकारच्या वैद्यकीय प्रक्रियांवर भारतात कडक नियम आहेत. दरम्यान तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की प्राथमिक चौकशीत असं दिसतंय की 40 पेक्षा जास्त महिलांचं शोषण झाले असण्याची शक्यता आहे. पण या प्रकरणात सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे एका महिलेकडून 33 वेळा स्त्री बीज काढल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आणि ही गोष्ट ऐकूनच या रॅकेटची भीषणता लक्षात येते, कारण भारताच्या असिस्टेटेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ॲक्ट 2021 नुसार एका महिलेला आयुष्यात फक्त एकदाच एक डोनेशन करण्याची परवानगी आहे आणि या प्रक्रियेचं व्यावसायिक स्वरूपात रूपांतरण करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात हे सुद्धा समोर आलं की डोनर महिलांची बनावट ओळखपत्र तयार केली जायची, जेणेकरून एकाच महिलेकडून एकापेक्षा जास्त वेळा स्त्री बीज काढता येतील. म्हणजेच जर हा आरोप खरा असेल तर हा केवळ नियमभंग नाही, तर तो एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. तपास जसजसा पुढे गेला तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले. नाशिकमधल्या मालती IVF सेंटर या क्लिनिकचं नाव तपासात समोर आलं आणि त्यानंतर बदलापूर पोलिसांनी या सेंटरचे संचालक डॉक्टर अमोल पाटील यांना 3 मार्च 2026च्या रात्री अटक केली. डॉक्टर अमोल पाटील यांच्यावर आरोप आहे की या संपूर्ण प्रकरणात सरोगेट मदर एजंट म्हणून ते काम करायचे, म्हणजेच IVF आणि सरोगेसी प्रक्रियेसाठी महिलांना आणण्याचं काम ते करत होते. दरम्यान या प्रकरणानंतर नाशिक महानगरपालिकेने मालती IVF सेंटरला नोटीस बजावली आणि या सेंटरची सर्व कागदपत्रे तपासली गेली. परवानग्या, मेडिकल नोंदी आणि प्रक्रियेची वैधता यांची चौकशी होणार आहे, कारण जर IVF सेंटरच्या नावाखाली हा व्यवसाय चालत असेल तर तो फक्त एक गुन्हा नाहीये, तर तो संपूर्ण आरोग्य व्यवस्थेला हादरवणारा प्रकार ठरू शकतो. पोलिसांना आता संशय आहे की हे फक्त बदलापूर पुरतच मर्यादित रॅकेट नाहीये, तर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्त्री बीज तस्करीचा अँगल सुद्धा तपासला जातोय. म्हणजेच
बदलापूरमधल्या एका घरातून सुरू झालेलं हे नेटवर्क कदाचित देशभर पसरलेलं असू शकतं किंवा कदाचित देशाबाहेर पोहोचलेलं असू शकतं. या प्रकरणातल्या इतर एजंट्सची सुद्धा चौकशी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की अजून काही मोठे सूत्रधार समोर येऊ शकतात. पण या सगळ्या तपासाच्या पलीकडे एक गोष्ट विसरता येत नाहीये, ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त त्रास झाला तो त्या गरीब महिलांना, ज्यांनी काही हजार रुपयांसाठी हा धोका पत्करला. कदाचित त्यांना वाटलं असेल की ही फक्त एक मेडिकल प्रोसेस आहे, पण त्यांच्या शरीरातून काढले जाणारे स्त्री बीज कोणाकडे जात होते, किती पैशाला विकले जात होते, त्याची त्यांना अजिबात कल्पना सुद्धा नव्हती. बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. पुढच्या काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता सुद्धा आहे. पण या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे वैद्यकीय तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय तितकंच त्याचा गैरवापर होण्याची शक्यता सुद्धा वाढते. आणि जर त्या गैरवापराचा बळी गरीब आणि असहाय्य लोक ठरत असतील तर तो फक्त एक स्कॅम राहत नाही, तर तो बनतो मानवतेला हादरवणारा गुन्हा.